मर्सिडीज बेन्झ, फॉक्सवॅगन, हुंदाई, टाटा, बजाज, बॉश अशा देशातील परदेशातील नामांकित कंपन्यांमुळं चाकण MIDCची जगात एक वेगळी ओळख आहे. मात्र ही ओळख इथले रस्ते पुसण्याचं काम करते, कारण या रस्त्यांवरती अशा पद्धतीनं खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण झालेलं आहे. 5 फेजमध्ये विस्तारलेल्या या चाकण MIDCमध्ये 1,500 कंपन्या आहेत आणि तिथंच 10 लाख कर्मचारी रोज ये जा करतात. मात्र जीव मुठीत घेऊन त्यांना इथून प्रवास करावा लागतो. त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. इतकंच नव्हे तर इथल्या वाहनांचं वेळोवेळी मेंटेनन्स निघतं आणि त्याहून अतिशय महत्त्वाचं म्हणजे देशाच्या अर्थव्यवस्थेला गती देणाऱ्या या चाकण MIDCतला या खड्ड्यांमुळं याच अर्थव्यवस्थेला वेळोवेळी खीळ बसते का असा प्रश्न निर्माण होतो. आत्ता आपल्यासोबत चाकण MIDCतले कर्मचारी आहेत आणि याच चाकण MIDCमध्ये असेल किंवा परिसरामध्ये जे खड्डे निर्माण झालेत, जी वाहतूक कोंडी होते, त्या वाहतूक कोंडीला मुक्ती देण्यासाठी एक कृती समितीसुद्धा या चाकण परिसरामध्ये कार्यरत आहे. त्या कृती समितीचे पदाधिकारीसुद्धा आपल्यासोबत आहेत. सर्वांशी आपण संवाद साधणार आहोत. आत्ता आपल्यासोबत बॉश कंपनीचे कर्मचारी किंबहुना अधिकारी आहेत, त्यांच्याशी बोलणार आहोत. काय परिस्थिती आहे चाकणमध्ये खड्ड्यांमुळं? सर्वांना नमस्कार. चाकण MIDC म्हणजे महाराष्ट्राच्या प्रगतीत आणि भारताच्या विकासात हातभार लावणारी सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे. तो म्हणजे 50,000 करोडपेक्षा जास्त महसूल या चाकण MIDCमधनं जातो. परंतु दुर्दैवाने या ठिकाणच्या रस्त्यांमुळे या ठिकाणी येणाऱ्या हजारो ज्या मटेरियलच्या गाड्या आहेत, त्याचप्रमाणे जे लाखो एम्प्लॉई आहेत, त्यांना येण्या जाण्यासाठी प्रचंड असा त्रास होतो. विशेषतः 2 व्हीलरवर येणारे जे कर्मचारी आहेत त्यांचे अपघात होतात आणि त्यांच्या पूर्ण फॅमिलीलासुद्धा त्याचे दुष्परिणाम हे सोसावे लागतात. आपल्या या MIDCच्या ज्या रस्त्यांची दुरावस्था आहे त्याच्यामुळे कंपनीत येणाऱ्या ज्या कर्मचाऱ्यांच्या गाड्या आहेत त्या उशिराने पोहोचतात आणि त्याच्यामुळे उत्पादक क्षमतेवर परिणाम होतो. आणि किती % उत्पादनावरती परिणाम होत असेल? एकूण साधारण 20% हा दुष्परिणाम या उत्पादन क्षमतेवर होतो. आता आपल्यासोबत एक कर्मचारी आहेत. काय अवस्था असते इथं येताना? तुम्ही कशा पद्धतीने आता, कुठून येता आणि किती वेळ तुम्हाला प्रवास करावा लागतो? साधारण इथून 15 किलोमीटरवर आम्ही येतो, शिरसत देवगाववरून. लाखोच्या संख्येने कर्मचारी या एरियामध्ये या औद्योगिक क्षेत्रात कामासाठी येतात, आपला उदरनिर्वाह करण्यासाठी येतात. पण या अवस्था सांगा काय होतं? रोज मला साधारण 20 ते 25 मिनटं लागतात एरवी. आता तोच वेळ डबल ते टिबल वेळ जातोय फक्त इथं पोचण्यासाठी आणि इथून घरी जाण्यासाठी. आणि इथं यायला उशीर झाला की इकडं लेट मार्क होतो, बाकीचे कामं लेट होतात. आणि खड्ड्यांमुळे काय अवस्था होती तुमची प्रवास करताना? गाड्यांचं खूप आर्थिक नुकसान होतं. त्याचप्रमाणे अंगावर पाणी येतं, घाण पाणी अंगावर आल्यानंतर आमचा जो युनिफॉर्म आहे तो खराब होतो आणि आमच्या गाड्यांचं मुख्यतः नुकसान होतं, इंधनाचं नुकसान होतं. तुम्ही कुठल्या कंपनीतले कर्मचारी आहात आणि काय अवस्था झालेली आहे खड्ड्यांमुळे? मी SM ऑटो इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा कर्मचारी आहे. आता ॲक्च्युली खड्ड्यांमुळं अवस्था अशी आहे की जे कर्मचारी आमचे PCMC भागातून येतात ते ऑलमोस्ट 1-1 तास रोज लेट होतं. लेट होण्यामुळं प्रोडक्शन ॲक्टिव्हिटीसुद्धा आमच्या जवळ अर्धा-1 तास लेट होतात. त्याच्यामुळं 20 ते 30% प्रोडक्शन लॉस होतं. हा भुर्दंड कंपन्यांना भोगावं लागतं. त्याचप्रमाणे एम्प्लॉई जे लेट होतात त्यांनासुद्धा लेट मार्क लागून त्यांचंही नुकसान होतं. त्याच्यानंतर आर्थिक नुकसान झालेलं आहे, परत गाड्यांचं नुकसान होतं आणि शारीरिक नुकसान तर हा वेगळा पार्ट आहे. आता तुमच्या कंपनीचं जर वार्षिक उलाढाल बघितली आणि ती ऐन पावसाळ्यांमध्ये म्हणजे खड्डे ज्या वेळेला निर्माण होतात, वाहतूक कोंडी ज्या वेळेला होते, त्यावेळेला किती परिणाम या आर्थिक उलाढालीवर? नाही, आर्थिक उलाढालीवर जवळ 20 ते 30% परिणाम होतो आणि तो पावसाळ्यामध्ये जास्त होतो खड्ड्यांमुळं. तुम्ही कुठून प्रवास करत असता? कशा पद्धतीनं प्रवास करता? आम्ही चाकणमधून. आणि कशाने येता तुम्ही इथं? आम्ही मोटरसायकलनं. काय अवस्था होती या खड्ड्यांमधून? कसं वाट काढावी लागते? ट्रॅफिक जास्त लागते, हे ते त्याच्यामुळं टाईम होतो. खड्ड्यांमुळं काय होतं? ट्रॅफिक लागते ना, पाणी साचतं, हे ते त्याच्यामुळं त्याच्यामुळं टाईम होऊन जातो. ही अवस्था इथल्या कर्मचाऱ्यांची. आता आपल्यासोबत
इथे एक कृती समिती नेमण्यात आलेली आहे, म्हणजे खड्डे असतील किंवा वाहतूक कोंडी असेल, त्यातून या प्रवाशांना किंबहुना इथल्या कर्मचाऱ्यांना एक मुक्ती मिळावी आणि चाकणची ओळख जी आहे, जी पुसली जाते ती पुसू जाऊ नये म्हणून. काय दिसतं तुम्हाला सगळं? सर मुळात आम्ही जे काय मागच्या वर्षी आंदोलन केलं आणि ज्यामुळे थोड्याफार प्रमाणात का होईना कामं चालू झाली, त्यातून जे काय सोल्युशन्स मिळायचे होते ते तर काय मिळताना दिसत नाही आहेत. तर आम्ही आता पुन्हा बे चालू झाले, पुन्हा प्रशासनाचे पाठपुरावे चालू झालेत. आता ज्या ठिकाणी आपण उभे आहोत हा रस्ता PMRDAच्या हद्दीत आहे आणि हा रस्ता पूर्ण पुणे नाशिक हायवेला जोडला जातो आहे, पण एका प्रायव्हेट एंटिटीने इथे मध्ये पत्रे टाकून तो रस्ता बंद केलेला आहे. तर अशा छोट्या प्रॉब्लेम्सवरती त्वरित सोल्युशन्स निघू शकतात, ते सुद्धा PMRDA सारखे प्रशासन काढताना दिसत नाही आहे. आणि PMRDA ही मूळ ऑथॉरिटी नेमलेली आहे. सगळ्या बाकीच्या इथे काय झालं आहे, चाकण MIDC आपण म्हणतो, ज्या ठिकाणी आपण उभं आहे ही आहे नाणेकरवाडी ग्रामपंचायत, पुढे आहे चाकण नगर परिषद, इकडे आहे खराबवाडी ग्रामपंचायत. अशा अनेक वेगवेगळ्या ऑथॉरिटीज आहेत आणि यांच्यामध्ये काम रस्ते बनवणारी जे संस्था आहेत त्या ZP PWD आहे, अजून एक PWD आहे, त्याच्यानंतर नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया आहे, MSIDCला आता एक तळेगाव चाकण चित्रापूरचं काम मिळालेलं आहे. अशा म्हणजे वेगवेगळ्या संस्था आहेत आणि तुम्ही हीच मागणी केलेली होती. गेल्या वर्षी तुम्ही जे आंदोलन छेडलेलं होतं, चाकणमधून तुम्ही अक्षरशः पुणे PMRDA तुम्ही आलेला होता आणि तुम्ही म्हटले होते की एकच संस्था नेमा, जेणेकरून जास्त संवाद जो आहे तो अतिशय सुव्यवस्थित होईल. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पावलंसुद्धा त्यावेळेला उचललेली होती, मात्र परिस्थिती जैसे तेच दिसते. दादांच्या आदेशानंतर चाकणला 200 कोटी रुपये भेटले. 200 कोटी रुपये भेटून चाकणमध्ये रस्ते पण झाले, पण ते एकाच पावसात सगळे रस्ते खराब झाले. आता तुम्ही जर बघितलं तर तिथं रस्ता आहे का नाही ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. चाकण MIDCमध्ये प्रत्येक गाव आहेत, नाणेकरवाडी, खराबवाडी, म्हाळुंगे, शिंदे, वासोली, तुम्ही प्रत्येक ठिकाणी जरी गेलात तर प्रत्येक MIDCच्या रस्त्यांमध्ये खड्डे आहेत. त्या खड्ड्यांमुळं जे महिला आहेत त्या तासनतास त्या बसमध्ये असतात, घरी जाणार कधी आणि स्वयंपाक करणार कधी आणि बाकीच्या गोष्टी करणार कधी. आणि चाकण MIDCमध्ये तुम्ही बघितलं तर महिंद्राच्या गेटसमोर आणि HP चौकामध्ये अनधिकृत वाहन पार्किंग आहे. वेळोवेळी शासनाला, प्रशासनाला आम्ही कित्येक वेळा सांगितलं की ते वाहनं काढा, त्याच्यामुळं ट्रॅफिक होतं आहे, तरी ती वाहनं अद्यापर्यंत कोणी काढलेली नाही आहेत किंवा परंतु त्यानंतर सगळं दुर्लक्ष सुरू झालं परत एकदा. 100% प्रशासनाचं काय झालं आहे, दादा होते तोपर्यंत प्रशासनावर वचक होता आणि अधिकारी काम करायचे. जसे दादा दिवंगत झाले तेव्हापासून चाकण पोरकं झालेलं आहे. आणि मुळात जे आम्ही म्हणतो आहे की एक सिंगल ऑथॉरिटी म्हणजे काय, अनेक प्रशासनांवरती काम करण्यासाठी महानगरपालिका, जे अजितदादांना आम्ही सांगितलं होतं त्यांनी ते ऐकलं होतं आणि अगदी सभेमध्ये या गोष्टीची मागणी देखील झाली होती. पण आता मात्र या गोष्टीवर दुर्लक्ष होताना आपण पाहतोय. परंतु जगात जी ऑटोहब इंडस्ट्री आहेत त्यातल्या सर्वांमध्ये ज्या महत्त्वाच्या मानल्या जातात त्यात चाकण MIDCला एक ओळख आहे. ही ओळख पुसली जाते. ओळख पुसली जाते असं आपण म्हणणं वावगं ठरणार नाही, कारण की आपण जेव्हा बघतो जगातल्या सगळ्या टॉपच्या ऑटो इंडस्ट्री ज्या भारतात आल्या त्यांची सगळ्यांची प्रथम चॉईस जी आहे हे पुणे आहे. परंतु काही कंपन्या नाराज होत आहेत कारण की या ठिकाणचं इन्फ्रास्ट्रक्चर यामध्ये काही सुधारणा होत नाही. जर आपल्याला आंतरराष्ट्रीय दर्जावर पोचायचं आहे, या इंडस्ट्रीला पुढच्या लेवलवर जर न्यायचं असेल तर या ठिकाणच्या मूलभूत व्यवस्था याच्यावर भर देणं फार क्रमप्राप्त आहे. परत एकदा आपण तो मागाचा आकडा सांगूयात की तुमच्या या चाकण MIDCतून किती कर असेल जो आहे तो सरकारला जातो, महसूल जातो आणि त्या तुलनेत इथं मूलभूत गरजा दिसत नाही. निश्चितच मी सांगू इच्छितो, चाकण तळेगाव MIDCमधनं दरवर्षी 50,000 करोडपेक्षा जास्त महसूल हा महाराष्ट्र राज्य त्याचप्रमाणे केंद्रामध्ये हा दिला जातो. परंतु त्याच्या काही पर्सेंटेज जरी आपण विचार केला, आपण फक्त 5% जरी विचार केला तेवढं सुद्धा विकासाची कामं होत नाही, ही दुर्दैव मानलं जातं. चाकण MIDCची किंवा ह्या औद्योगिक IT हबची जर ओळख पुसली गेली तर चाकणला पण महत्त्व उरणार नाही. 100% आज चाकणचं जे महत्त्व आहे ते इथल्या MIDCमुळंच आहे. इथले कर्मचारी इथल्या आमच्यासारख्या गोरगरिबांच्या खोल्यांमध्ये राहतात, त्याच्यातून इथलं इकॉनॉमी चालती. आणि ती जर इथं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप झालं नाही तर कर्मचारी इथं थांबणार नाही, कंपन्या बाहेरच्या राज्यांमध्ये शिफ्ट होणं चालू झालेलं आहे. मगाशीच आम्हाला माहिती मिळाली की 12 कंपन्या ॲट अ टाईम ज्या MSME जरी धरल्या
तरीसुद्धा खूप मोठा आकडा, अगदी साधारण 2,000 कोटीच्या घरातला हा त्यांचा उलाढाल आहे. अशा पद्धतीचं हे होईल की चाकणला एवढा मोठा महसूल मिळणार नाही आहे. तर चाकण MIDCची जगात एक वेगळी ओळख आहे आणि ही ओळख असल्यामुळंच आसपासचे जे नागरिक आहेत त्यांचं उदरनिर्वाहसुद्धा या चाकण MIDCवरती अवलंबून आहे, जेणेकरून ही एक साखळी बनलेली आहे. परंतु या साखळीला हे खड्डे जे आहेत ते छेद देताना आपल्याला पाहायला मिळतं. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याच खड्ड्यांवरती इथली वाहतूक कोंडी फोडण्याच्या अनुषंगानं पावलं उचललेली होती, मात्र त्यांचं निधन झालं आणि पुन्हा एकदा या चाकण MIDCकडं, चाकणकडं या प्रशासनाचं दुर्लक्ष होताना आपल्याला पाहायला मिळतंय. चाकण MIDCतल्या या कंपन्या या देशाच्या अर्थव्यवस्थेला गती देत आहेत, मात्र इथल्या चाकण MIDCतले जे अंतर्गत रस्ते आहेत तेच या अर्थव्यवस्थेच्या गतीला ब्रेक देताना दिसत आहेत. आणि हाच जर ब्रेक आपल्याला लावायचा नसेल, अर्थव्यवस्थेची गती कायम ठेवायची असेल, तर या खड्ड्यांचा कायमस्वरूपी तोडगा काढणं गरजेचं आहे. आणि तो तोडगा काढण्याची इच्छाशक्ती प्रशासन आणि सरकार दाखवणार का हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. कॅमेरामॅन शैलेश जाधवसह नाजिम मुल्ला, ABP माझा, चाकण MIDC, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.